स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, आता लवकरच आपला 5वा श्रावण सोमवार येणार आहे, जेणेकरून आपला श्रावण महिना सुद्धा त्या दिवशी संपून जाईल. कारण की 5व्या श्रावण सोमवारी दर्शपिठोरी अमावास्या आलेली आहे, ज्याला आपण सोमवती अमावास्या देखील म्हणतो. आणि हो, त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात लाडका सण जो आहे तो बैलपोळा त्या दिवशी आलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा अतिशय जवळचा हा सण मानला जातो बैलपोळा. या दिवशी बैलांची जोडीची देखील आपल्याला पूजा अर्चा करायची आहे घरामध्ये. आणि 5वा श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवांची देखील रुद्राभिषेक, जलाभिषेक, नामस्मरण सगळ्या सेवा करायचे, तो उपवास धरायचा आहे आपल्याला. आणि दर्शपिठोरी अमावास्येनिमित्त सुद्धा आपल्याला त्या दिवशीची जी दर्शपिठोरी अमावास्या आहे त्या दिवशी उपाय तोडगे सुद्धा करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच काय की दर्शपिठोरी अमावास्ये दिवशी म्हणजे सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असे काही उपाय आणि तोडगे करायचे आहेत, जेणेकरून आपल्या जर कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल किंवा शनीचा दोष कुंडलीमध्ये सांगितला असेल, म्हणजे शनीची 7.5 सांगितली असेल, तर त्यावर अत्यंत प्रभावी हे उपाय तोडगे असणार आहेत. त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला काही उपाय बघायचे आहेत. तर ते उपाय जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर केले तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून, सगळ्या अडचणींपासून सुटका होईल. तुमच्या घरामध्ये सदैव सुख, शांती, आयु, आरोग्य, पितरांच्या आशीर्वादाने अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होणार आहे. तर ते उपाय तोडगे कसे करायचे आहेत, काय आहे ते जाणून घेण्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 2 सप्टेंबरला 5वा श्रावण सोमवार आलेला आहे, ज्या दिवशी दर्शपिठोरी अमावास्या असणार आहे, जी वर्षातून फक्त एकदाच येते. दर्शपिठोरी अमावास्या, पीठ म्हणजे पिठोरी अमावास्या, याच्यामध्ये पिठापासून बनवलेले म्हणजे पिठाच्या आकृतीने दुर्गा देवी मातेसह 64 देवींची या दिवशी पूजा अर्चा केली जाते. खूप विभागामध्ये, खूप गावागावांमध्ये या दिवशी ही पूजा मांडली जाते आणि त्यांची पूजा अर्चा केली जाते. पद्धत वेगळी असते, पण या दिवशी ही पूजा केली जाते. प्रत्येक स्त्री या दर्शपिठोरी अमावास्येला खूप जास्त महत्व आहे. का? कारण की प्रत्येक आई, प्रत्येक स्त्री हे आपल्या मुलांच्या दीर्घायुसाठी, त्याच्या संरक्षणासाठी, त्याचबरोबर ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांना अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून सुद्धा ही दर्शपिठोरी अमावास्येची पूजा मांडणी करतात. देवीकडे संतती सुखासाठी प्रार्थना करतात. पितरांकडे या दिवशी दर्शपिठोरी अमावास्या म्हणजेच काय, पितरांच्या स्मरणार्थ सगळ्या सेवा अर्चा करायच्या असतात. त्याचबरोबर अखंड लक्ष्मीसाठी दुर्गा देवीसह 64 देवींची पीठांची आकृती करून आपल्याला पूजा अर्चा करायची असते. म्हणून या दिवशी पितरांनी सेवेला जास्त महत्व द्या. मी खरं सांगेल, 5वा श्रावण सोमवार आहे, महादेवांची तर पूजा अर्चा करायची आहेच, आपल्याला उपवास धरायचा आहे, पण त्याचबरोबर पितरांनी सेवेला जास्त महत्व या दिवशी द्या. त्यामुळे काय होईल, कारण की तुम्हाला माहिती आहे, आपल्या जर आयुष्यामध्ये पितरांचा आशीर्वाद आपल्या सोबत नसेल तर कुठलेच कार्य आपले सफल होत नाही. प्रत्येक कार्यामध्ये अडथळा हा निर्माण होतो, अडचणी येतात. मग तुम्ही कितीही गुरूंची सेवा करा तरी सुद्धा ती फलदायी ठरत नाही. कारण की गुरु सुद्धा तेव्हाच आपली इच्छा पूर्ण करतात ज्यावेळेस त्यांना पितरांची आज्ञा मिळते, कुलदेवी कुलदेवतांची आज्ञा मिळते. म्हणून आपले परमपूज्य गुरुमाऊली खूप कळकळीने सांगतात की आधी पितरांची सेवा करा. ज्या घरामध्ये रोज असेल किंवा महिन्यातून एकदा अमावास्येला तरी पितरांची सेवा होते, त्यांच्या नावाने दान धर्म हवन तर्पण होतं. वर्षातून एकदा कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन होतो. त्यानंतर गुरूंची सेवा, अखंड नित्य सेवा ज्यांच्या घरामध्ये असते, पंचमहायज्ञ ज्यांच्या घरामध्ये होतं, त्या कुटुंबाला कधीच कुठल्या समस्येला सामोरं जावं लागत नाही, कधीच कुठल्या अडचणी समस्या त्यांच्या आयुष्यात येत नाही. हे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे शब्द आहेत. म्हणून सांगते की पितरांनी सेवेला जास्त महत्व द्या. जर नक्कीच तुम्हाला पण असं वाटतंय की आम्ही गुरूंची सेवा करतोय, पारायण करतोय, लक्ष्मी प्राप्ती तोडगे उपाय सगळं करतो आहे, महादेवांची पण सेवा करतो आहे, तरी सुद्धा आमच्या कामामध्ये आम्हाला अडथळे येत आहेत, आमची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही आहे, शुभ कार्य घरामध्ये घडत नाही आहे किंवा संतती प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न करतो आहे त्यामध्ये यश मिळत नाही आहे, तर नक्कीच समजून जा की कुठेतरी पितरांचा कोप आहे तुमच्यामध्ये. तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष, कालसर्पदोष किंवा शनीची 7.5 चालू आहे, म्हणूनच तुमचे कार्य सफल ठरत नाही आहेत. त्यावरतीच हे उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. आधी आपण बघायचे आहे ते म्हणजेच काय की लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला अमावास्या म्हणजे पिठोरी अमावास्येला कोणते तोडगे करायचे आहेत. तर मी आवर्जून सांगेल की प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि अपत्य प्राप्ती ज्यांना पाहिजे आहे त्यांनी आवर्जून हे व्रत करा. पिठोरी अमावास्येचा उपवास तर आपला असणारच आहे श्रावण सोमवारचा, पण दर्शपिठोरी अमावास्येचे पण व्रत करा. पितरांची पण सेवा करा. दुर्गा देवीसह 64 देवींच्या आकृतींची पूजा मांडणी करून त्यांची सुद्धा पूजा अर्चा, पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवा. आणि या दिवशी आवर्जून पिठाचेच नैवेद्य दाखवले जातात, असं ही पद्धत आहे. तर आता पहिला उपाय काय करायचा आहे आपल्याला, तर आता तुम्हाला माहिती आहे की अमावास्या असणार आहे, त्यामुळे खूप मोठी अमावास्या आहे, वर्षातून एकदा येणारी दर्शपिठोरी अमावास्या आहे. त्यामुळे आपल्याला घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे. कुठलाही सेवा पूजा अर्चा करण्या अगोदर आपल्या घरातले जे काही अडगळीचे सामान आहे ते घराच्या बाहेर काढून टाकायचे आहेत. जाळे जळमटे सगळे काढून टाकायचे आहेत. पूर्ण धूळ स्वच्छ करायची आहे आपल्याला. जे काही आपल्या फाटके तुटके चिरलेले पडलेले बंद पडलेली यंत्र असतील
तुटलेल्या चपला असतील ते सगळं त्या दिवशी घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे. सोमवारी शक्य नाही, तुम्हाला जमलं तर रविवारीच तुम्ही सगळी साफसफाई करून टाका. खरंच सांगते, रविवार सगळी घर स्वच्छ करा. सुट्टी असणार आहे, सगळे घरातले मेंबर सुद्धा घरीच असतील, त्यामुळे घर पूर्ण स्वच्छ करा, टापटीप करा आणि सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा. त्यानंतर सोमवारी सकाळी लवकर शुचिर्भूत व्हायचं. त्या दिवशी जर जमलं त्या दिवशी साफसफाई करा. एक हात फिरवून घ्या घरामध्ये आणि आपल्या घरातली जी लादी आहे ती लादीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र, मीठ आणि लिंबू आणि हळद टाकायचं आहे. त्याने पूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि थोडासा ओला कपडा करून तुम्ही तुमचं जे काही सामान असेल ते सुद्धा तुम्ही पुसू शकता. प्रवेशद्वार सुद्धा या दिवशी स्वच्छ करायचा आहे. त्याच्यावरती तर सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबऱ्यावरती, प्रवेशद्वारावरती असते. त्यामुळे या पाण्याने आपल्याला म्हणजे दुसरं पाणी घ्या, फरशी पुसायचं वेगळं घ्या आणि दुसरं पाणी घ्या एक स्वच्छ, त्याने सुद्धा आपला प्रवेशद्वार, उंबरा सुद्धा पुसायचा आहे. उंबऱ्याच्या पुढची जागा सुद्धा आपल्याला पुसून घ्यायची आहे. पूर्ण चौकट पुसायची आहे त्या पाण्याने आपल्याला. जमलंच तर घरामध्ये जेवढे दरवाजे असतील ते दरवाजे सगळे स्वच्छ करून टाका. त्याने पूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होतो. कारण की नकारात्मक ऊर्जा आपल्या पायावाटेच येत असते, आपल्या कुठल्या परान्न खाल्ल्यामुळेच आपल्या घरामध्ये येत असते. कोणाची नजर दोष लागतो, कोणाचा नजर बाधा आपल्या घराला होत असते, त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करते. आणि आपणास माहिती आहे की निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह विचार जरी घरात किंवा डोक्यात आला तर किती घर उद्ध्वस्त होऊ शकतं आपलं, हे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळू शकेल, कल्पना येऊ शकेल. दुसरी गोष्ट ती म्हणजे करायची आहे ती म्हणजेच काय, आपल्या हळदीचं लेपन या दिवशी आपल्या उंबऱ्यावरती करायचं आहे. थोडंसं हळद घ्या, त्यामध्ये गोमूत्र, थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर गंगा म्हणजे हे भेटलं, तुम्हाला गंगाजल भेटत ते पण तुम्ही थोडं मिक्स करू शकता किंवा गुलाबजल असेल तरी चालेल. तर ते मिक्स करून तुम्हाला हळदीचं लेपन लपथपीत करून हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे उंबऱ्यावरती, आवर्जून करायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. कारण की हळदीच्या लेपनाने आपल्या घरामध्ये कुठलीच निगेटिव्ह एनर्जी, कुठलीच ग्रह बाधा, वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. कारण की उंबरा हा अशी एक गोष्ट आहे जी आपल्या घरामध्ये आणि घराच्या बाहेर जाण्यासाठी म्हणजे एक म्हणतात लक्ष्मण रेषाच आहे ती अक्षरशः. त्याच्यामध्ये चांगल्याच गोष्टी जर घरामध्ये याव्या असं वाटत असेल, तुम्हाला चांगल्याच व्यक्तींचे विचार आपल्या घरामध्ये यावे असं वाटत असेल तर नक्कीच हळदीचं लेपन त्या दिवशी करायला विसरू नका, आवर्जून करा. हळदीचं लेपन केल्यावर आपल्या उंबऱ्याची पूजा अर्चा करायची आहे. प्रवेशद्वारावर हळद कुंकाने मिक्स करून तुम्हाला म्हणजे स्वस्तिक काढायचं आहे. 2 खांब बाजूला काढायचे आहेत. त्या स्वस्तिकाची पूजा अर्चा करायची, हळद कुंकू फूल धूप दीप दाखवून आणि उंबऱ्याची सुद्धा पूजा अर्चा करायची आहे. ते केल्यावरती आपल्याला पितरांसाठी अर्घ्य द्यायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला थोडंसं पाणी घ्या तांब्यामध्ये, काळे तीळ टाका आणि ते जल अर्पण करायचं आहे. स्त्रिया पण करू शकतात, पुरुष पण करू शकतात. पुरुषांनी केलं तर अतिशय उत्तम घरातल्या. तर त्याचबरोबर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे पितरांच्या स्मरणार्थ, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर पितरांसाठी तुम्हाला या दिवशी आवर्जून हवन करायचं आहे, तर्पण करायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पितृस्तुती, पितृतुष्टीकारक स्तोत्र नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे, ते पठण करून तुम्ही हवन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही फक्त हात जोडून जरी दक्षिण दिशेकडे तोंड करून आसन घेऊन जर बसून जर तुम्ही हात जोडून जरी ही प्रार्थना केली, पितृतुष्टीकारक स्तोत्र आणि पितृस्तुतीकारक स्तोत्र जर म्हटलं तर तरी सुद्धा ते प्रभावी असणार आहे, पितरांच्या स्मरणार्थ असणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून ही गोष्ट करायला विसरू नका. मी का म्हणते आहे की अमावस्येला किंवा पिठोरी अमावस्येला किंवा सोमवती अमावस्येला पितरांसाठी जास्त सेवा करा. कारण की आपणास माहिती आहे का की अमावस्या ही अशी तिथी असते की त्या टायमिंगला जेव्हा अमावस्या तिथी चालू होते त्या दिवशी सकाळीच आपले पितर आपल्या प्रवेशद्वारावर येऊन बसतात आणि ते वाट बघतात की हे माझी वंशज किंवा ही माझी पुढची जी पिढी आहे ती त्यांना माझी आठवण आहे का, त्यांचं माझं स्मरण आहे का, त्यांना माझं ते माझ्या प्रित्यर्थ काही सेवा अर्चा, दान धर्म, हवन तर्पण किंवा काहीतरी काळाला घास तरी ठेवत आहेत का, हे ते बघतात. त्यामुळे दिवसभर अमावस्या तिथी संपेपर्यंत दिवसभर ते आपल्या दाराशी असतात, पितर असल्यात आपल्या. त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ या सगळ्या सेवा करा. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, मनापासून पितरांनी जर सेवा केली तर आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी या चांगल्या होतात, म्हणजे होतात. याचा आशीर्वाद प्रत्येक कार्यामध्ये आपल्या असतोच. आणि अजून एक सांगेल की जिवंतपणीच आपले आई वडील सासू सासरे जर असतील तर जिवंतपणीच त्यांचं मन तृप्त होईल, मन शांत होईल किंवा त्यांना चांगलं वाटेल असंच त्यांच्यासोबत वागा, बोला, त्यांचं पोटभर खाऊ पिऊ घाला, सगळं करा. कारण की गेल्यावर तर सगळेजण खूप लाख मोलाचं कोटी रुपये खर्चून भजन कीर्तन सप्ताह ठेवतात, जेवण पंचपाकवान ठेवतात, ते करून काहीच फायदा नाही आहे. जर तुम्ही जिवंतपणेच त्यांना जर त्यांना व्यवस्थित वागणूक दिली, त्यांच्या मनासारखं थोडंफार आपण वागलो, कारण की वयस्कर व्यक्ती ही एका लहान लेकरासारखीच असते. त्यामुळे सांगेल की त्यांच्यासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, 2 टाइमचं चांगलं खाऊ घाला, त्यांना तेवढंच पाहिजे असतं, त्यांची काळजी घ्या. आणि हे जर केलं तर तुमच्या आयुष्यात कधी पितृदोष तुम्हाला लागणार नाही आणि पुढे जाऊन या गोष्टी करायची पण तुम्हाला गरज पडणार नाही कधी.
म्हणून सांगते की म्हणून जीव तोडून सांगते की अमावास्येला पितरांची सेवा करा, मगच तुमचे सगळे कार्य जे आहे ते सगळे म्हणजे यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, सगळे संकट अडचण दूर होतील. तर अशा प्रकारे प्रखर पितृदोष जर असेल तर या दिवशी अमावास्ये दिवशी हवन तर्पण पितरांच्या नावाने करा. दान धर्म सुद्धा करायला विसरायचं नाही आहे. अजून एक गोष्ट म्हणजेच काय की ठीक दुपारी 12 वाजता थोडासा भात घ्यायचा, अळणी भात करायचा, त्यावर थोडं दही टाकायचं, थोडंसं तूप टाकून त्याच्यावरती काळे तीळ टाकायचे आणि त्याच्यावरती आपल्याला तो जो घास आहे तो आपल्याला कागदावर किंवा केळीच्या पानावर घेऊन कावळ्याला किंवा छतावरती ठेवायचा आहे. अंगणामध्ये ठेवू शकता, गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये ठेवू शकता किंवा जिथे कावळा पक्षी आहे तिथे जाऊन तुम्ही ते ठेवायचं आहे त्यांच्या नावाने. आवर्जून ह्या गोष्टी करा आणि पितराच्या नावाने या दिवशी हिरण्य दान द्यायला सुद्धा विसरू नका. एक जानवं जोड द्यायचं असतं ब्राह्मणाला, जिथे कुठे मंदिरात ब्राह्मण असेल जानवं जोड द्यायचं, 11 रुपये दक्षिणा द्यायची तुमची यथाशक्ती, 1.25 पावशेर पेढे द्यायचे, बस एवढ्याच गोष्टी द्यायच्या असं. तिथे जाऊन ब्राह्मणाला पाया पडायच्या आणि सरळ घरी यायचं. उलट त्यांनी प्रसाद दिला ब्राह्मणाने, आपल्याला तर तो प्रसाद सुद्धा घ्यायचा नाही, फक्त पाया पडायचे आणि नीट घरी यायचं, कुठे जायचं नाही, यायचं नाही. घरी येऊन पाय धुवायचे, स्वच्छ हातपाय धुवायचे, शुचिर्भूत व्हायचं आणि मग आपल्या बाकीच्या गोष्टींना आपण लागू शकतो. ह्या गोष्टी करा आणि अनुभव मला सांगा. तुम्ही 2 ते 3 महिन्यात मला अनुभव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करता. मी एवढी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. तर अशा प्रकारे या गोष्टी करायच्याच आहे. आपल्याला आवर्जून वेळ काढा आणि करा. तर त्याचबरोबर दुसरी गोष्ट ती म्हणजेच काय की ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष सांगितलेला आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी काय करायचं त्या दिवशी कालसर्पदोषा संबंधित जर समस्या असेल तर तुम्हाला पिठोरी अमावास्येला चांदीची नागाची जोड, जे नाग असतात त्यांची जोड बनवून घ्यायची आहे, त्यांची पंचोपचार पूजा अर्चा करायची घरामध्ये आणि ते करून पिठोरी अमावास्या संपली की नंतर एका म्हणजे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये ते प्रवाहित करून द्यायचं आहे, हात जोडायचे आहेत. हे करून बघा, कालसर्पदोषावरती अत्यंत प्रभावी ठरेल. नंतर तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारच्या समस्या अडचणी चालू आहेत, वैतागून गेला आहात, अक्षरशः कंटाळून गेला आहात समस्यांना, संकटांना, आजारपणाला, कुठल्याही गोष्टीला, तर काय करायचं या दिवशी पिठोरी अमावास्येला पिठाचे बघा कणिक असतं, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि ते जिथे कुठे मासे असतील नदीमध्ये, तलावामध्ये, त्या माशाला जाऊन तिथे टाकायचे आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहे हा, करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अनुभव तुम्ही शेअर करताल. त्यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिदोष सांगितलेला आहे त्यांनी तो शनिदोष दूर होण्यासाठी काय करायचं आहे, तर पिठोरी अमावास्ये दिवशी या प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला तुम्ही काळे कपडे असेल, काळे बूट असेल, काळी छत्री असेल किंवा त्यानंतर तुम्ही काळी चादर असेल, ह्या गोष्टी तुम्ही काळ्या रंगाच्या तुम्ही दान करायच्या आहेत गरजवंतांना. आवर्जून करा आणि तुमच्या कुंडलीत जो काही शनिदोष असेल किंवा शनीशी संबंधित ज्या काही समस्या असेल त्या नक्कीच दूर होतील. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे काय, काळ्या मुंग्यांना तुम्हाला या दिवशी मैदा आणि साखर मिक्स करून तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे कोपऱ्यामध्ये, घरामध्ये टाका, कोपऱ्यामध्ये कुठेतरी अंगणात टाका, जिथे मुंग्या असतात, काळ्या मुंग्या, नक्कीच टाकून बघा. या समस्येची नक्कीच तुमची समस्या जी आहे शनी दोषाची किंवा शनीच्या 7.5ची ती नक्कीच दूर होईल. त्यानंतर तुम्हाला आपल्यास माहिती असेल की बा पिठोरी अमावास्येला मी जेवढं जास्त कोणी कोणी श्राद्ध सुद्धा घालतं या दिवशी, अमावास्ये दिवशी पितरांच्या नावाने स्मरणार्थ, तर या सगळ्या गोष्टी करा आणि अनुभव घ्या. अजून एक गोष्ट, पिठोरी अमावास्ये दिवशी आपण आपलं घर तर स्वच्छ करतो, सगळ्या गोष्टी स्वच्छ करतो, टापटीप ठेवतो, त्याचबरोबर आपल्या देवघरातले देव सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचे आहेत. पंचामृताने स्वच्छ करा आणि कारण की कुठले पावडर लिक्विड न वापरता आपण पंचामृताने स्वच्छ करा. देवघर सुद्धा गोमूत्राच्या पाण्याने स्वच्छ करा, पूर्ण काढून साफसफाई करून घ्या देवघराची आणि परत नंतर स्वच्छ करून देव आपल्याला तिथे देवघरात मांडायचे आहेत, आपल्याला पूजा अर्चा करायची आहेत. पण अजून एक सांगेल, देवपूजा करायच्या अगोदर पितरांसाठी ज्या काही हवन तर्पण असेल, ज्या काही गोष्टी असतील सकाळच्या, त्या सगळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला या देवपूजेला लागायचं आहे, देव वगैरे स्वच्छ करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला दर्श पिठोरी अमावास्ये दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या सुखासाठी, संतती प्राप्तीसाठी, त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कुंडलीतील पितृदोष, कालसर्पदोष आणि शनी 7.5 दूर होण्यासाठी आपल्याला हा दर्श पिठोरी अमावास्येचं व्रत पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे आणि सगळे काही पितरांच्या स्मरणार्थ सेवा करायच्या आहेत. आणि कारण की त्यांचाच आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठीच, त्यांचा आशीर्वाद सोबत असेल तर सगळी सुख तुमच्या दाराशी लोळतील, मी एवढं सांगू शकेल. म्हणून सांगते की 3 गोष्टीला नक्कीच महत्त्व द्या. पितरांची सेवा, कुलदेवी कुलदेवतेंची सेवा आणि गुरूंची सेवा. मी खरंच सांगते, कधीच कुठला तोडगा उपाय करायला सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. तर अशा प्रकारे थोडासा व्हिडिओ मोठा झालाय, समजून घ्या. पण अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.